एप्रिल महिन्यात गेल्या 5 वर्षातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे। अकोला हा देशातला सगळ्यात उष्ण भाग ठरला आहे। मात्र यंदा अचानक इतकं तापमान का वाढलंय यामागे हीट डोम असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे हे हीट डोम नक्की काय असतं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। सोप्या भाषेत सांगायचं तर हे एखाद्या भांड्यावर ठेवलेल्या झाकणासारखं काम करतं, ज्यामुळे गरम हवा बाहेर पडू शकत नाही आणि जमिनीलगतच्या परिसरात ओव्हनसारखी उष्णता निर्माण होते। वातावरणातील हालचालीमुळे हवा एकाच ठिकाणी अडकते, गरम हवा पुढेच सरकत नाही। हवामानातील उच्च दाबाचं हे क्षेत्र काही दिवस किंवा साधारण आठवड्यापर्यंत एका भागावर टिकून राहतं। आपण उकळत्या पाण्याचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो। पातेल्यात पाणी उकळत ठेवलं तर हळूहळू त्याची गरम वाफ वर येऊन वातावरणात पसरते। पण जर त्या पातेल्यावर झाकण ठेवलं तर काय होईल? एखादा पदार्थ लवकर शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवलं जातं, त्यामुळे गरम हवा झाकणाखाली साठून राहते आणि पाणी लवकर तापतं किंवा पदार्थ लवकर शिजतो। तसंच एखाद्या क्षेत्रात अधिक काळासाठी गरम हवा साठून राहिली तर वातावरणात घुमटाकार उच्च दाबाचं क्षेत्र तयार होतं, कारण हवेची प्रवृत्ती अशी असते की जी तापली तर वातावरणात वर जाते आणि थंड झाल्यावर खाली येते। यामुळे ही घुमटाकार स्थिती तयार होते। ही स्थिती काही दिवसांपासून ते काही आठवड्यांपर्यंत टिकून राहते। उच्च दाबामुळे गरम हवा खाली अडकते, ती आणखी तापते आणि संकुचित होऊन म्हणजे कॉम्प्रेस होऊन डोम तयार करते। त्यामुळे जास्त उष्णता जमिनीवर पोहोचते। त्यात जमीन शुष्क झाल्याने ती आणखी गरम होते आणि अशा हवेमुळे ढग तयार व्हायला अडथळा येतो। त्यामुळे आकाश निरभ्र राहतं आणि निरभ्र आकाशामुळे सूर्याची किरणं सरळ जमिनीवर पडतात आणि अजून उष्णता वाढते। हीट डोममुळे दिवसभर सूर्यप्रकाश आणि हवा तापलेली असते, थोडीशीही गार हवा मिळत नाही। जितका वेळ हा गरम हवेचा घुमट एका भागावर टिकून राहतो, तितकी रस्ते, इमारतींवर उष्णता साठते आणि जमिनीत ओलसरपणा कमी होतो आणि जमीनही तापते। या स्थितीत जंगलातली झाडंही वाळून जातात आणि उष्णतेने वनवे म्हणजे आग लागण्याची शक्यता वाढते। हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सध्या विदर्भात, खास करून अकोल्यात हीट डोमची स्थिती आहे। हीट डोम ही तशी नवीन गोष्ट नाहीये, पण आता त्याचे परिणाम अधिक तीव्र जाणवू लागलेत। शास्त्रज्ञ म्हणतात की यावेळेचा उष्णतेचा तीव्रपणा आणि इतक्या लवकर ही उष्णतेची लाट येणं हे हवामान बदलाशी सुसंगत आहे। हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र, वारंवार आणि विस्तृत होत आहेत। वातावरणात हरितगृह वायूंचा साठा वाढल्यामुळे, विशेषतः जीवाश्म इंधनं जाळल्यामुळे पृथ्वीचं सरासरी तापमान वाढलं आहे। त्यामुळे जेव्हा उष्णतेची लाट येते तेव्हा तापमानाचा पारा अधिक वाढतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि वातावरणातील या बदलांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।